वैद्यकीय बिलं मंजूर करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांसह काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून पैशाची मागणी केली जाते। त्याबद्दल ठाकरेगड शिवसेनेनं स्टिंग ऑपरेशन केलं होतं। त्यानंतर आरोग्य उपसंचालकांनी केलेल्या चौकशीत तत्कालीन आणि विद्यमान जिल्हा शल्य चिकित्सकांवर दोषारोप दाखल करण्यात आले, तर अन्य कर्मचाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आलाय। त्या दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर येत्या 3 दिवसात कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेनं सहाय्यक संचालक डॉक्टर सतीश सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे। शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिलं मंजूर करण्याचे अधिकार जिल्हा शल्य चिकित्सकांना असतात। मात्र फाईलवर वजन ठेवल्याशिवाय बिलं मंजूर होत नाहीत असा प्रकार सीपीआरमध्ये घडतो। त्याबद्दल ठाकरेगड शिवसेनेनं 4 महिन्यांपूर्वी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात स्टिंग ऑपरेशन करून पैशाच्या देवाणघेवाणीची लाल डायरी शोधून काढली होती। या प्रकरणाची गंभीर दखल राज्य शासनाने घेतली आणि आरोग्य उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली। या समितीनं तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख आणि विद्यमान जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रशांत वाडीकर यांच्यावर दोषारोपपत्र ठेवलंय, तर कक्षसेवक आणि शिपाई यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांची बदली करावी असं अहवालात नमूद केलंय। मात्र शासनाला अहवाल सादर होऊन 2 महिने उलटले तरी कुणावरही कारवाई झालेली नाही। त्याच्या निषेधार्थ ठाकरेगड शिवसेनेच्या वतीनं उपनेते संजय पवार, विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य उपसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। यावेळी आरोग्य सहाय्यक संचालक डॉक्टर सतीश सूर्यवंशी यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली। दोषींवर पुढील 3 दिवसात कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संजय पवार यांनी दिला। शिवसेनेनं पुरावे देऊनही आणि चौकशी अहवालात दोष सिद्ध होऊनही संबंधितांवर कारवाई झालेली नाही, त्यामुळे शासनाकडून लाचखोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पाठीशी घातलं जातंय असा आरोप करण्यात आला। त्यानंतर सहाय्यक संचालक डॉक्टर सतीश सूर्यवंशी यांनी येत्या 3 दिवसात दोषींवर कारवाई करू असं आश्वासन दिलं। तसंच पारदर्शक प्रक्रिया राबवण्यासाठी आता ऑनलाईन पद्धतीनं वैद्यकीय बिलं स्वीकारली जात असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रशांत वाडीकर यांनी सांगितलं। या आंदोलनात मंजित माने, राजू यादव, विराज पाटील, अवधूत साळोखे, सुरेश पवार, प्रशांत पवार, स्मिता सावंत, प्रसाद कुलकर्णी, युवराज खंडागळे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते।